tenniscricket.in, India's first tennis ball cricket website. फिर एक बार हेलीकॉप्टर शॉट आता हुआ, इस बार मिड विकेट की दिशा में तेजी के साथ एक रन पूरा किया। गेंद देखना होगा, सीमा रेखा के बाहर जाती है। बेहतरीन शॉट। पर और इस बार फर्नीचर डामाडोल, क्लीन बोल्ड, यू मिस एंड हिट माय डियर, और प्रेशर बैक टू द पेविलियन। में सभी क्षेत्रों में। और इस बार बेहतरीन शॉट, ये लीजिए, क्या कैच लपका है, हवा में उड़े। व्हाट अ कैच, फैंटास्टिक एंड फैबुलस। Starting to feel it's right. हुआ। ये लीजिए, फर्नीचर डामाडोल, यू मिस एंड आई हिट माय डियर, यू गो बैक टू द पेविलियन। बंटी मानो आधा डजन टीम पुजारी टाइगर की पेविलियन के अंदर। पहला विकेट गिरा। दाखवले बेवनने लेफ्ट मोर द विकेट प्रथमेशसाठी। आता मात्र नानाच्या बॅट मधून चांगला स्ट्रोक येतोय, सरळ जातोय स्क्वेअर लेग उद्यानामध्ये। चेंडू सीमारेषा पलीकडे, अंपायर सिग्नल येईल। आमचे गुणलेखक मित्र अनिल सरफरे गुणलेखकाची भूमिका ते पार पाडत असताना ऑन ड्राईव्ह इथे केलाय। बॉटम हँडचा खूप चांगला वापर, तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे। एक रन मात्र रोहितला मिळते। दुसरी रन घ्यायची आहे प्रीतमला, रनआउटची संधी असेल आणि ते मात्र डेंजर एंडला रोहित बाद होतोय। 40 धावा फलकावर लागल्यात पर्यंत, चौथं संपलंय। 10च्या सरासरीने धावा येत आहेत उमेश 11 खारसाठी। आपल्या बॉलिंग मार्कवर यावेळेला मिस टायमिंग, चेंडू हवेत आहे कव्हर पॉइंटच्या दरम्यान, क्षेत्ररक्षक जज करतोय। व्हाट अ कॅच। धावा पूर्ण झाल्यात, एक चांगलं टार्गेट सेट झालंय। मात्र स्क्वेअर लेगला एक मोठा हवाई हल्ला पाहायला मिळतोय। अंपायर सिग्नल येतोय, षटकार। और इस बार फुल टॉस पे लिया, गेंद को खेला है, पॉइंट से लेके गली की दिशा में गेंद गई है। एक रन डिक्लेयर मिलेगा। और इस बार क्लीन बोल्ड हो चुके हैं। बेहतरीन गेंदबाजी योगेश की। हाँ, इस बार फिर एक बार ऑन दी अप खेला हुआ, कवर की दिशा में एक रन पूरा किया। फिर एक बार जगताप एक्शन में आते हुए, लेकिन एक ही रन मिलेगा। आपकी अच्छी फील्डिंग देखने को मिली।
और ये लीजिए फुल टॉस थी और बेहतरीन शॉट, वहां पर कैच लपका गया है। और इस बार अच्छी गेंद थी, ब्लॉक हॉल लेवल की गेंद, ब्रह्मास्त्र निकाला डायरेक्ट हिट करने की कोशिश, लेकिन तसेच मी कपिल खाडे आणि रवी शेलार घाटल्यातील दोघांनाही विनंती करतो आपण व्यासपीठावर या. कपिल खाडे आणि रवी शेलार दोघांनाही विनंती व्यासपीठावर यायचे. तर विनंती आहे रवी शेलार आणि कपिल खाडे दोघांनाही विनंती. दैट्स अ लवली शॉट, बेहतरीन शॉट। आकाश जब तक फील्ड करे, और लीजिए आकाश भैया आगे आ रहे हो पीछे जा रहे हो तो फिर क्या होगा, वही होगा गेंद सीमा रेखा के बाहर दूर कर। सुरत चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती बाद झालाय तो, मात्र हा गोलंदाजानं त्रिफळाचीत केलंय ते फलंदाज सुमित ढेकळेला। खूप आपण पाहतोय रिप्ले मध्ये गोलंदाज तयार, गोलंदाजीसाठी सज्ज होता, चेंडू पडल्यानंतर उजव्या हाताचा हा गोलंदाज, ऑपरेट पद्धतीचा चेंडू, गती परिवर्तन पाहायला मिळालं। ते 12 किंवा 15 धावांची गरज असेल तेव्हा सुरेख फटका, हेलिकॉप्टर शॉट, दिस टाइम वेल डेडिकेट लॉंग ऑन रिजन मध्ये सुंदर षटकार। सुरेख फटका, अफलातून, मार्वलस शॉट, माइंड ब्लोइंग। दिसतोय तो मात्र गोलंदाज योगेश बॅकफुटला जाऊन चेंडू पूल करण्याचा प्रयत्न होता, पुन्हा एकदा आतिश केदारी, गोल्डन हँड, खरोखरच आज गोल्डन हँड पाहायला मिळतात। आज मुन्नाच्या पारीचा अंत, तो म्हणजे 49 या धावसंख्येवरती। आणि फ्रीट असेल नेक्स्ट बॉल, लगातार 2 नो बॉल। तर मी परफ्यूम बॉलच्या बाबतीत म्हणत होतो, तुम्ही पाहिलं असेल ऑस्ट्रेलिया असेल, न्यूझीलंड असेल, साऊथ आफ्रिका असेल, वेस्ट इंडिज असेल, अशा खेळपट्ट्यांवर ज्यावेळेस एखादा बॉल टप्पा पडल्यानंतर बॅट्समनच्या नाकात मी भरपूर काही शिकलोय आणि 4 वर्षाने माझं वय देखील वाढलंय, त्यामुळे मी समजदार झालोय। आता माझ्याकडून तशा प्रकारचं कुठलंच कृत्य होणार नाही। या बॅकफुटला गेले सुरेख फटका, आता मात्र मारला जातोय, परंतु विकी भोईर त्या ठिकाणी हळूवार येणाऱ्या पद्धतीच्या चेंडूवर चकला गेला। दिली त्याबद्दल त्यांचं मनापासून आभार मानतो आणि जेवून तळतो खेळपट्टीवरती 10 षटक 103 धावा। सुरेख फटका, पहिल्या चेंडूवरती प्रथमेश पवार ऑन फायर। ओमकार देसाई आणि ऋषी वैद्य, सुरेख फटका, फक्त दिशा दिली चेंडूला, बघूया क्षेत्ररक्षकाने मात्र चुकी केली। हाफ चान्सेस विल बी कन्वर्टेड इनटू फुल चान्सेस।
आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न, मिस टाइम फटका. ही महत्वाची विकेट मॅच मधून संपूर्णपणे कमिट झालाय तो मात्र गायत्री 11 संघ उमेश 11 खार संघाच्या विरोधात. विचार केला तर किमान 17 या धावसंख्येवरती सुरेख क्षेत्ररक्षण ऐश्वर्या कामगिरी करताना दिसतोय. चांगला फटका होता परंतु तितकंच सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. आवर्जून ऐकले पहिल्यांदा असं घडलं असेल की थिएटर्स चांगला फटका होता. बघूया कितपत चेंडू जातोय. चेंडू जाणार चौकाराच्या दिशेनं. सुंदर फटकेबाजी ग्लेन वैतीच्या मार्फत पाहायला मिळते. चौकार पाहायला मिळाला. स्टान्स आपण पाहतोय की शिवनारायण चंद्रपॉल यांची कुठेतरी आठवण करून देत आहेत ग्लेन वैती यांचे स्टान्स. रुक असतो मिड विकेट कडे परंतु शफल होतात आणि एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये लगावलेला हा सुंदर चौकार. हेमंत कोळी यांच्या माध्यमातून बॅकफुटला गेलाय. चांगला फटका कव्हरला क्षेत्ररक्षक जज करतोय परंतु टप्पा पडल्यानंतर चेंडू सीमारेषा पलीकडे 4 रन. आता मात्र फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक खाली आहे आणि इथे मात्र फलंदाज बाद. 9व्या विकेटचं पतन आतिशच्या माध्यमातून चांगला झेल. 9 गडी बाद झालेत. संघाची धावसंख्या 54. अकू टप्प्याचा चेंडू जरूर होता. या मात्र सुरेख फटका. चेंडू मात्र सरळ निघून जातोय. स्पेअरलेगच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज. मात्र अकू टप्प्याचा चेंडू सुरेख फटका. लेट कट स्क्वेअर कट. चेंडू मात्र खोडदौड करतोय सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. 91 दिवस सचिन रमेश तेंडुलकरने क्रिकेटची सेवा केली गेली होती. त्यामात्र सुरेख फटका आडव्या बॅटने खेळला जातो. चेंडू मात्र गोलंदाजाच्या डोक्यावरून सीमारेषा ओलांडतोय 4 धावांसाठी. सज्ज होतोय. सचिन या नावामध्ये मोठी जादू आहे. धावसंख्या फलकावती 38 धावा. मात्र बॅक फुटवरती सुरेख फटका. चेंडू मात्र स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. सहा धावांच्या मदतीने धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या फलकावती लगावली जाते ती म्हणजे 44 धावा दाखवा. त्याची व्यवस्था आहे. गरमागरम पोहे आणि त्याचबरोबर लजीज लाजवाब असा शिरा तुम्हाला मिळेल आमच्या स्टेजच्या बरोबर उजव्या बाजूला. तर जे कोणी खेळाडू नाश्ता करायचे शिल्लक असण्याच्या खात्यामध्ये भर पडली. धावसंख्या जाऊन पोहोच या डबल बरोबर 47. पुन्हा एकदा तयार. ओव्हर द विकेट 103 धावा कंप्लीट केल्यात. अकबर पुन्हा एकदा सेकंड झेल इथे घेतोय का आणि तसंच झालं. अतिशय चांगला झेल फलंदाज बाद.
इसे कहते हैं ना घुटना टेक और तमाशा देख. ये शॉट था खरोखरच गुडघा टेकवला, चेंडू फिरकावला. एक धाव या चेंडूवरती निश्चितच मिळणार. हाफ ट्रॅकर चेंडू होता, पूल करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. काल सुद्धा म्हटलं की सचिन तेंडुलकरचा स्ट्रेट ड्राईव्ह, विराट कोहलीचा कव्हर ड्राईव्ह, रोहित शर्माचा पुल शॉट, सुरेश रैनाचा इनसाइड आउट, प्रत्येकाला हवा हवा असं वाटतो. एक प्रत्येकाचं वैशिष्ट्यपूर्ण शैली असते. कृष्णा सातपुतेनं मात्र एक एनर्जेटिक, त्यानंतर आता एक शॉट एक्स्ट्रा कव्हर मध्ये आहे. सुरेख फटका, परंतु टायमिंग मात्र जुळलं नाही. थोडंसं फंबलिंग, थोडंसं त्रास होतो या फिल्डिंग मध्ये. ही खरी पावसाळ्याची मजा आहे. पावसाळ्यामध्ये क्रिकेट खेळणं आणि त्या क्रिकेटची मजा, हसी मजाक तो व्हायलाच हवा. नावाप्रमाणे खेळ करतोय राहुल. या वेळेला चांगला फटका उमर खानच्या बॅट मधून, स्क्वेअर ऑफ द विकेट. बॉल जातोय सीमारेषा पलीकडे. षटकार. वतीने आपल्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. ब्रिजेश यावेळेला एज घेतलाय. चेंडू हवेत. पॉइंटचा क्षेत्ररक्षक कव्हर पॉइंटच्या मध्ये थांबला आणि इथे मात्र चांगला झेल फलंदाज बाद कृष्णा सातपुते. पिंटू पारशा एक आगळा वेगळा टान्स, परंतु गोलंदाज ब्रिजेश. ओव्हरपिच होता. आता मात्र चांगला फटका. हेलिकॉप्टर स्ट्रोक. चेंडू जातोय सरळ लॉंग ऑफच्या वरून. षटकार. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. मात्र मोठा प्रहार केला जातो. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक रवी लिंगाला कोणतीही चूक करत नाहीये. फलंदाज मात्र बाद. बडी मछली जाल में. हार्दिक हार्दिक असं स्वागत. गोलंदाज सज्ज. मात्र खोलवर पद्धतीचा हा चेंडू हलक्या हाताने खेळला जातो. क्षेत्ररक्षक दिनू कांबळे कोणतीही चूक करत नाहीये. मंगेश याची खेळ संपुष्टात. ईशान शिवलकर उर्फ भाई हे मात्र स्ट्राईक एंडवरती पाहावयास मिळत आहेत. गोलंदाजीसाठी अनिकेत सानप, DN नगर अंधेरी गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. मात्र लोअर फुल टॉस चेंडू मात्र सरळ भिरकाढून दिला जातो. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषेच्या बाहेर. या मात्र लोअर फुल टॉस चेंडू, जोरदार प्रहार स्क्वेअर लेगच्या दिशेने. चेंडू मात्र सरळ निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावेंसाठी. ऑन दी स्कोर कार्ड. नवीन षटकाला प्रारंभ. सुरेख फटका स्क्वेअर लेग दिशेने. थोडीशी चूक क्षेत्ररक्षणामध्ये पाहायला मिळते आणि चेंडू 1 बाउन्स 2 बाउन्स सरळ पुन्हा एकदा जातोय सीमा पार. चौकार 4 धावा त्यामधून पाहायला मिळतोय. तर यावेळी मात्र समोरच्या दिशेने चांगला फटका पाहायला मिळतोय आणि चेंडू मात्र
या ठिकाणी सीमा पार जातोय, चौकार 4 धावा. पंचेचाळीस धावा धावफलकावरती या ठिकाणी नोंदवल्या गेल्या. थोडीशी संमिश्र षटक या ठिकाणी पाहायला मिळते. थोडीशी खराब गोलंदाजी इम्रान खानच्या माध्यमातून पाहायला मिळते का यांच्या माध्यमातून नक्कीच रचली गेली होती. 372 धावांची ओडीआय क्रिकेटमध्ये. यावेळी मात्र सुरेख फटका खेळला गेलाय आणि झेल मात्र पुन्हा एकदा सुटलाय. कॅचेस बिन द मॅचेस आता मात्र म्हटलं शॉर्ट पिच चेंडू होता. चेंडूला मात्र चांगल्या रीतीने पूल केलं होतं. डीप स्क्वेअर लेगला चेंडू गेला होता. आणखी यावेळी मात्र खूप मोठा फटका डीप स्क्वेअर लेग दिशेने चेंडू जातोय. आणखी एक षटकार भावेश शेलरच्या बॅट मधून. भावेश शेलर मात्र प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करून टाकतोय. अतिशय पुन्हा एकदा गौरव शुक्ला. यावेळी मात्र थोडीशी दिशा चुकीची आहे. थोडासा वाईड चेंडू गेला नाही तर हा देखील षटकारासाठी गेला असता. यावेळी मात्र पुन्हा एकदा खूप मोठा फटका शॉर्ट पिच चेंडू होता. चेंडूला मात्र पुन्हा एकदा गोलंदाजीवरती गोलंदाज तयार. यावेळी मात्र स्लोवर वन थोडंसं मिश्रण देखील पाहायला मिळते आणि हीच मात्र गोलंदाजी या अगोदर करायला हवी होती आणि यावेळी मात्र भावेश शेलारला धावावं लागतंय. आणखी यावेळी मात्र पुन्हा एकदा बॅकफुटला गेलाय. बॅकफुटवरून चेंडूला पूल केलंय. पुन्हा एकदा दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. त्या ठिकाणी कुठलाही क्षेत्ररक्षक अवेलेबल नव्हता. तिसऱ्या धावेत देखील प्रयत्न केला गेलाय परंतु यावेळी फलंदाज आरामात नाट्यमयरित्या धावत असणार आहे. 2 धावा पुन्हा एकदा स्कोअर कार्ड मध्ये ऍड होतील आहे. ते मात्र 77 रन 77 धावा धावफलकावरती. तसेच निलेश गलांडे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि तुषार गलांडे हे देखील उपस्थित आहेत. त्यांचं एकदा जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजे मित्रांनो. खूप चांगली इनिंग बिल्ड केली, खूप चांगली बॅटिंग केली परंतु अखेरच्या क्षणी मात्र फुलटोसला मिस केला आणि फलंदाज मात्र बाद. पॉइंटला अतिशय चांगला झेल पाहू शकाल. पॉइंटला चेंडू हवेत होता. अतिशय चांगला झेल टिपण्यात आला. सेफ अँड कॅच. फलंदाज बाद केली जाणार आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज जयदीप पुनश्च सज्ज झालाय. मात्र सुरेख फटका केला जातो कव्हरच्या दिशेने. चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर. 4 धावेंसाठी योगेश याच्या बॅट मधून निघणारा हा फटका. तानाजी भोईर या ठिकाणी त्यांचं आगमन होते. या मात्र सुरेख फटका जस्ट फ्लिक ऑफ द रिस्ट. चेंडू मात्र सीमारेषा ओलांडतोय. भाई यांच्या बॅट मधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर. धन्यवाद तानाजी भोईर. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल. लेजंड क्रिकेटर सज्ज होताना दिसतोय. तर स्ट्राईक एंड होते निशांत शिवलकर. या मात्र लोअर फुलटा चेंडू. चेंडू हवेमध्ये जरूर आहे. चेंडूने उंची फार गाठली आहे परंतु लांबी कमी. झेल मात्र धरणीला दान दिला जातोय. या मात्र काय घडतंय. भाग मिल्का भाग आणि जरूर 2 धावा पळून पूर्ण केल्या जात आहेत. जरूर पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावेच्या मदतीने धावसंख्येमध्ये पडणारी भर जरूर तुम्ही रिप्ले मध्ये सुद्धा आपल्या स्क्रीनवरती पाहू शकता. 2 धावा जरूर पळून पूर्ण केल्या गेल्यात. यस सुरक्षितरित्या आपल्या स्क्रीन मध्ये आहे. थोडीशी घाई करा मित्रांनो, घाई करा.
मुकाबला यूके टाइगर्स अपने घरेलू मैदान पर 86 रनों का पीछा करते हुए इस बार जगह पर खड़े रहकर खेला था। मंसूबा लंबे शॉट को खेलने का था, हालांकि गेंद बराबर से बल्ले पर ले नहीं पाए थे, हवा में जरूर रही, लेकिन इसके पहले फील्ड होती 2 रनों को पूरा किया। यूके टाइगर के लिए एडवांटेज होगा। इस बार खेला है राहुल के पास, राहुल ने गेंद को अपने फॉलो थ्रू में रोका। देखिए क्या तरीके से विकेट गिराया है, जहां विकेट नहीं था वहां विकेट। बहुत ही बढ़िया कोऑर्डिनेशन जो आज हमारे सत्कार मूर्ति है। इस बार जैसे ही डब्बा खाया ऑन दी अप खेला था, ताकत का इस्तेमाल, सब कुछ डाल दिया था उस गेंद के पीछे और ये 6 रन। अरे दीवानो जो साइड पैर के करीब थी, लेग के करीब, उसको लेग साइड कहा गया। इस बार शॉर्ट बॉल दी और हुक कर दिया मुख्तार कुरैशी ने, गेंद मैदान के बाहर जाती हुई 6 रनों के लिए पावरफुल छक्का। तो उस गलती को माफ नहीं किया जाता। इस बार ललचाया था मुख्तार को खेलने के लिए, मुख्तार ने खेला जरूर है। गिरीश कोचरेकर के पास जाती हुई गेंद